त्याच्यामध्ये असाही आरोप आहे 20 वर्षात कोणत्याही गावात नागरिकांना भेटले नाही, फक्त कार्यकर्त्यांना भेटतात 20 वर्ष नेतृत्व करूनही कामे शिल्लक आहेत. हे तुमचं अपयश आहे असे ते म्हणतात. आपण काय म्हणाल? हे हास्यास्पद आहे. बामा खोऱ्यातल्या गाव वाडी वस्ती सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रात्रंदिवस भेटणारा मी एकमेवच इथल्या भागातला कार्यकर्ता आहे. हे जर हे लोकांना सांगायला गेले तर लोक यांना शिव्या घालतील. हे माझ्या इथं संपर्क कोणाचा आहे का? सगळ्यांच्या सुखदुःखात मी आहे. वाडी वस्ती मी आहे. ज्येष्ठ नागरिकांना मी भेटतो. महिलांचे कार्यक्रम आहे, तरुणांचे आहे. आदिवासी ठाकरवाडीतला माणूस मला नावाने हाक मारतोय. महिला मला रस्त्यात भेटून काम सांगते. इथं यांना गावं तरी माहिती आहेत का? यांना वस्त्या तरी माहिती आहेत का? हे निवडणुकीला आरोप करायला येतात. त्याने सांगावा सगळ्या वस्त्या किती आहेत, आपल्या अनुसूचित जातीच्या वस्त्या किती आहेत, जमातीच्या किती वस्त्या आहेत, गावाची रचना कशी आहे, गावातले प्रश्न काय, काहीतरी यांना माहिती आहे का? माझा गल्लीबोळ इथला पाठ आहे, वाडी वस्ती पाठ आहे. माणूस मला माहिती आहे आणि लोकांच्या हृदयात मी घर केलेलं आहे. माझं फेसबुक चेक करा आणि माझे व्हिडिओ चेक करा. सामान्य लोकांना सतत भेटणारा माझ्यासारखा दुसरा कोणी कार्यकर्ता नाही. सामान्य लोक माझ्या गळ्यात पडतात, माझ्या गाडीत बसतात, मी त्यांच्या ओट्यावर जेवतो, त्यांच्या घरात बसतो. हे सगळं यांना दिसत नाही का? निवडणूक आल्यावर काही आरोप करायचे आणि काही बोलायचं म्हणून एकदम हास्यास्पद आरोप आहे. सामान्य जनता, इथला प्रत्येक माणूस माझा नागरिक आहे. प्रत्येक गाव माझं गाव आहे आणि इथला प्रत्येक माणूस मला प्रिय आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये मी त्यांच्या एक आपुलकीचा माणूस, आवडीचा आपला माणूस म्हणून ते मला बघतात. त्यामुळे त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे. लोकच त्यांना त्याचं उत्तर देतील.